मित्रांनो, तण व्यवस्थापन हे कोणत्याही पिकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता इकडे आपण कापूस पिकाची तिकडे लागण केली होती आणि इकडे सुद्धा आपण तण व्यवस्थापनाकडे नक्कीच आपण तिकडे महत्त्व देणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे बघत असाल इथे अशा पद्धतीनं बारीक कलरचे आपल्याला गवतवर्गीय तण पाहायला मिळते, तर दुसऱ्या साईडला आपल्याला शेवळ्या पत्तीवाला तण पाहायला मिळते. हे दोन्ही तण इतके खतरनाक असतात ना, जे आपल्या कापूस पिकाची म्हणावी तशी वाढ सुरुवातीच्या टप्प्यात होऊ देत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवाल, तण नियंत्रणामुळे नक्कीच आपल्या उत्पादनात जवळजवळ 30 ते 40% पेक्षाही जास्त आपल्याला नक्कीच उत्पादन वाढलेलं पाहायला मिळते. जर आपल्या पिकामध्ये जर तण असला ना, तर नक्कीच आपलं तेवढंच उत्पादन कमी झालेलं तिकडे पाहायला मिळते. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस असो इतरत्र कोणतंही जर तुम्ही पीक घेत असाल ना, त्यामध्ये तण नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो सुरुवातीच्या वेळेस आपण तिकडे करून घेणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर एखादी वेळेस तण हे जास्त वाढलं ना, तर आपल्याला मजुरीचा खर्च वाढतो आणि मजुरीचा खर्च वाढला म्हणजे नक्कीच आपलं आर्थिक गणित थोडंसं बिस्कटेल. म्हणून तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात नक्कीच तिकडे तणांचं नियंत्रण हे केलं पाहिजे. तर इकडे या शेतकऱ्यांनी ज्यांनी कापूस पिकाची लागण केली आहे ना, याला मी विचारलं तर हा बोलला की मी प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा तिकडे वापर केलेला आहे. तर 1-2 लाईन सुटले असेल असं त्याचं म्हणणं होतं. इकडे मला काही काही जागेवर तर दिसलं त्याचा रिझल्ट, पण काही काही जागेवर थोडंसं तण मला आताही दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे तण माहिती आहे का, आता तर नाही पण समोर जाऊन नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम करत असतात, जेणेकरून आपल्या कपाशीचा हाईट म्हणावं तसं वाढत नाही, कपाशीची शाखीय वाढ चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि नक्कीच समोरचं आपल्याला उत्पादन मग म्हणावं तसं होत नाही. म्हणून तुम्ही तण नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कापूस पिकाची लागवड केल्यानंतर. तर यामध्ये आपण 2 पद्धतीनं तणांचं नियंत्रण करू शकतो शेतकरी मित्रांनो. एक म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करून आणि एक असते पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइडचा तिकडे वापर करून. प्री इमर्जन्स हर्बिसाइडमध्ये काय असते ना, ज्या हर्बिसाइडमध्ये आपण लागवडीचा नंतर त्याचा वापर करत असतो ना, जसं आता इथे आपण लागवड करून घेतली आणि याचा आपल्याला 24 ते 72 घंटेच्या अंदर आपल्याला एक तणनाशकाचा इकडे स्प्रे करायचा आहे. त्याला आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणत असतो, बीजनाशक जे या तणांना उगूच देत नाही. म्हणून तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने तिकडे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर आपण कशा पद्धतीनं केला पाहिजे ना, याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आता रिसेंटली इकडे पोस्ट केलेला आहे. तो नसेल बघितला तर नक्कीच जाऊन तो व्हिडिओ एकदा नक्कीच बघा. तुम्हाला पूर्णपणे समजेल की आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे, प्रमाण किती घेतलं पाहिजे, औषध कोणतं घेतले गेले पाहिजे, सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिलेली आहे. दुसरं असते पोस्ट इमर्जन्स. पोस्ट इमर्जन्स बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीतच आहे, ज्यामध्ये ते म्हणजे नामांकित कंपनीचे मी तुम्हाला 2-3 ब्रँड नेम सांगतो, ज्यामध्ये तुम्ही हिटवीड वापरत असता किंवा घासा वापरत असता किंवा केवट अल्ट्रा वापरत असतात किंवा कॉम्बिनेशनमध्ये हिटवीड आणि एजलचं कॉम्बिनेशन जे आपण मी तुम्हाला सांगितलं ना, की एक आपल्याकडे गवतवर्गीय तण असते, गवतवर्गीयसाठी वेगळे असते आणि चवडापत्तीसाठी वेगळं असते. तर असे पण वेगवेगळे पण प्रोडक्ट आपल्याकडे पाहायला मिळतात जे पोस्ट इमर्जन्समध्ये आहेत. तर याचा वापर आपल्याला कधी करायचा आहे ना, एवढं गवत झाल्यावर तर नक्कीच त्याचा वापर आपल्याला तिकडे करायचा नाहीये. ज्यावेळेस आपलं गवत हे शेतकरी मित्रांनो 2 पानावर असते ना आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असते, जसं आता लागवड केली आणि लागवडीनंतर जर आपलं ते म्हणजे कॉटन वर येत आहे, अशा वेळेस जेव्हा आपलं तण 2 पानावर आहे, हे असे जर बारीक बारीक असा ऊत दिसत असेल ना तुम्हाला, असं बारीक बारीक 2 पानावर जर तण असेल ना, तर अशा वेळेस शक्यतो तुम्हाला तिकडे प्री इमर्जन्स पेक्षा पोस्ट इमर्जन्स तणनाशकाचा वापर करायचा आहे. पोस्ट इमर्जन्स तणनाशक फक्त 2 पानावर तण असेल तेव्हाच त्याचा चांगला आपल्याला असर पाहायला मिळते. जर गवत हा थोडासा जठर झाला असेल ना, अशा वेळेस आपल्याला त्याची सुद्धा रिझल्ट म्हणावे तसे दिसत. म्हणून शेतकरी मित्रांनो, तणनाशक वापरत असताना या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. त्यानंतरच तुम्ही तणनाशकाचा वापर करा आणि खरंच तणनाशक हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करते आपल्या उत्पादनात. म्हणून तुम्ही तणांच्या नियंत्रणाकडे विशेषत्वाने तिकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि अशाच माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या भूमी ॲग्रोच्या पेजला नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. आणि हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण आताच लागवड शेतकऱ्यांना केलेली आहे, काही शेतकऱ्यांची व्हायची असेल तर म्हणून तुम्हाला सांगतोय की हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण तणनाशक हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि बरेचसे शेतकरी तण नियंत्रण करत असताना चुकत असतात. तुम्ही जिथं उभा आहे की नाही इथंच बघा, हा इथं तण आहे, इथं तण आहे, इथं तण आहे, इथं 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 असे वेगवेगळ्या जागेवर असे छोटे छोटे दिसतंय ना, हे समोर जाऊन आपल्याला प्रॉब्लेम करत असतात. म्हणून तुम्ही तण नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करा आणि ते कशा पद्धतीने आपण करू शकतो ना, याच्याबद्दलचे मी व्हिडिओज पोस्ट केले आहे, ते नक्कीच जाऊन तिकडे बघा आणि अशाच माहितीसाठी, अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी नक्कीच आमच्या पेज लाईक, सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. धन्यवाद.